साहित्याच्या विस्तीर्ण आकाशात अनेक तारे चमकले, पण काहीच सूर्यासारखे तेजस्वी असतात, जे आपली किरणे नव्या दिशांना पोहोचवतात। मराठी समीक्षेच्या क्षेत्रात असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुधीर रसाळ। मराठवाड्याच्या भूमीत जन्मलेले एक साहित्य तपस्वी। 10 ऑगस्ट 1934 रोजी वैजापूर येथे जन्मलेले सुधीर रसाळ मूळचे छत्रपती संभाजीनगर जवळच्या गांधेली गावचे रहिवासी। त्यांच्या घराण्यात नेतृत्वाचा वारसा, वडील गावचे पाटील व कुलकर्णी। पण या घरात जन्माला आलेल्या मुलाच्या मनात मात्र साहित्याचे बीज रुजले होते। छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले। त्यानंतर मिलिंद महाविद्यालयात आणि पुढे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात त्यांनी मराठीत MA ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली। साहित्याच्या खोलात जाऊन संशोधन करण्याची ओढ लागली आणि आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमासृष्टी या विषयावर त्यांनी PhD संपादन केली। मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात त्यांनी सहव्याख्याता, प्राध्यापक, विभाग प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले। साहित्यिक दृष्टिकोन, कविता आणि प्रतिमा, काही मराठी कवी, जाणीवा आणि शैली, वाङ्मयीन संस्कृती, मर्ढेकरांच्या कविता, जाणीवांचे अंतस्वरूप, विंदांचे गद्यरूप, कवितायन, विंदा करंदीकरांची कविता अशी त्यांची विपुल साहित्य संपदा मराठी समीक्षेला एक नवा आयाम देणारी ठरली। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाहक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली। साहित्य अकादमी दिल्लीच्या सर्वसाधारण सभेवर मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळाला। त्यांच्या मौलिक साहित्य सेवेला महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार लाभले। विंदांचे गद्यरूप या ग्रंथासाठी 2024 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना जाहीर झाला। डॉक्टर सुधीर रसाळ हे केवळ समीक्षक नव्हे, तर ते एक साहित्य तपस्वी आहेत। नव्या समीक्षेचे नवे परिभाषा विश्व त्यांनी निर्माण केले। आजही त्यांचे लेखन सुरू आहे। त्यांचा चिंतनशील आवाज मराठी साहित्याला नवी दिशा देत आहे। त्यांच्या साहित्य सेवेच्या या महान कार्यास MGM विद्यापीठातर्फे सन्मानपूर्वक सलाम। साहित्याचा दीप ज्यांनी तेजस्वी केला त्या तपस्वींना विनम्र अभिवादन।